नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी पुन्हा बघत आहोत पोलीस भरती संभाव्य प्रश्नपत्रिका भाग क्रमांक 8। विद्यार्थी मित्रांनो, दरवेळीप्रमाणे आजच्या व्हिडिओत पण आपण खूप महत्त्वाचे IMP प्रश्न या ठिकाणी बघत आहोत। या व्हिडिओमध्ये आपण अतिसंभाव्य महत्त्वाचे तसेच मागील वर्षी वारंवार विचारले गेलेले जीकेचे प्रश्न असेल किंवा सध्याचे चालू घडामोडी किंवा करंट अफेअरचे टॉपचे IMP प्रश्न या व्हिडिओत बघणार आहोत आणि त्यामध्ये आपण 4-5 प्रश्न विज्ञानाचे पण टाकले आहेत। तर अशा प्रकारे संपूर्ण हा जो व्हिडिओ आहे अतिशय महत्त्वाचा आहे, खूप गरजेचा आहे, त्यामुळे प्रत्येकाने हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे। एकही प्रश्न या ठिकाणी तुम्हाला चुकवायचा नाही आहे, कारण की तुमचा एक प्रश्न तुमचं मेरिट ठरवत असतो। त्यामुळे तुम्ही पुरेपूर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि सोबतच आपण या ठिकाणी दररोज पोलीस भरती IMP जीके प्रश्न असेल किंवा पोलीस भरती क्वेश्चन पेपर असेल आणि सोबतच लवकरच आपण पोलीस भरती असेल किंवा इतर स्पर्धा परीक्षांसाठी मोफतमध्ये गणित आणि बुद्धिमत्तेचे लेक्चर तुमच्यासाठी फ्रीमध्ये आणणार आहोत आपल्या यूट्यूब चॅनलवरती। तर त्यासाठी तुम्ही काय करायचं आहे, आत्ताच्या आत्ता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे येणाऱ्या काळातील सर्व अपडेट व्हिडिओ तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचत राहतील। तर बघा, प्रश्न पहिला, खालीलपैकी इंडियन बँक्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड कोणाची झाली? तर बघा, ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए MV राव। प्रश्न क्रमांक दुसरा बघा, मानवी शरीरातील सर्वात लांब हाड कोणते? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए फेमर। प्रश्न क्रमांक तिसरा बघा, गडचिरोली जिल्ह्याची स्थापना कोणत्या जिल्ह्याचे विभाजन करून करण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी चंद्रपूर। आणि ही कधी झाली? जर कोणाला माहीत असेल तर मला कमेंट करून सांगा बरं, या ठिकाणी काय गडचिरोली जिल्ह्याची विभाजन कधी झाले, कमेंट करून सांगा। प्रश्न क्रमांक चौथा बघा, उत्तराखंड या राज्याची राजधानी कोणती आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी डेहराडून। प्रश्न क्रमांक 5वा, बल्लारपूर कागद कारखाना कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी चंद्रपूर। प्रश्न क्रमांक 6वा बघा, कोणत्या देशात भारताच्या मदतीने आधुनिक रुग्णालय उभारण्यात आले आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी भूतान। प्रश्न क्रमांक 7वा, महाराष्ट्रातील सर्वात पहिली नगरपालिका पुढीलपैकी कोणती? तर बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए मुंबई। प्रश्न क्रमांक 8वा बघा, सर्वाधिक ब्रँड व्हॅल्यू असणाऱ्या जागतिक कंपन्यांमध्ये प्रथम क्रमांकावर 2024 मध्ये कोणती कंपनी आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी ॲपल। प्रश्न क्रमांक 9वा बघा, नगरपालिकेच्या नजीकचे प्रशासकीय अधिकाऱ्यावर प्रशासकीय नियंत्रण कोणाचे असते? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी जिल्हाधिकारी। प्रश्न क्रमांक 10वा बघा, कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी कशाचा वापर केला जातो? तर बघा, ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी सिल्वर आयोडाईट आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 11वा बघा, खेचोपत्री सरोवर कोणत्या राज्यात आहे? तर बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक 11व्याचं ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी सिक्कीम राज्यात आहे। तर लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे? कमेंट करून मला सांगा, लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे? पुढचा प्रश्न क्रमांक 12वा, सर्वात पहिली भारतीय बँक पुढीलपैकी कोणती? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए पंजाब नॅशनल बँक। प्रश्न क्रमांक 13वा बघा, देशातील सर्वात लांब पूल कोणत्या राज्यातील सुपौल जिल्ह्यात बांधण्यात येत आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए बिहार राज्यात बांधण्यात येत आहे। प्रश्न क्रमांक 14वा बघा, आसाम रायफलचे मुख्यालय डॅश येथे आहे किंवा कोठे आहे? ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी शिलाँग। प्रश्न क्रमांक 15वा, भारताच्या नवीन संसदेचे उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कधी झाले?
तर बघा 28 मे 2023, 28 मे 2023 ऑप्शन क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 16वा. पण त्या अगोदर सर्वांनी व्हिडिओला लाईक करा, कारण की आपण असेच व्हिडिओ या ठिकाणी दररोज आणत असतो. खूप मेहनत लागते व्हिडिओ बनवायला, तर प्रत्येकाने व्हिडिओला लाईक नक्की करा. यवतमाळ व वाशिम हे जिल्हे कोणत्या प्रशासकीय विभागात येतात? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी अमरावती. प्रश्न क्रमांक 17वा बघा. कोणता खेळाडू IPLमध्ये सर्वाधिक षटकार चौकार मारणाऱ्या फलंदाजाच्या यादीत प्रथम स्थानावर आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी शिखर धवन. प्रश्न क्रमांक 18वा. सर्वात मोठी बाह्यस्रावी ग्रंथी पुढीलपैकी कोणती? तर बघा ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी यकृत. प्रश्न क्रमांक 19. महाराष्ट्रातील बालाघाटचे पठार कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए उस्मानाबाद. प्रश्न क्रमांक 20 बघा. नॅशनल डिजिटल क्राईम रिसोर्स अँड ट्रेनिंग सेंटर ही पोलीस अधिकाऱ्यांना सायबर प्रशिक्षण देणारी संस्था कोठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी नागपूर. प्रश्न क्रमांक 21. कोणत्या भारतीय उद्योग समूहाचा जगात सर्वाधिक ब्रँड व्हॅल्यू असणाऱ्या पहिल्या 12 कंपन्यांमध्ये समावेश आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी टाटा. प्रश्न क्रमांक 22. जगातील पहिले पामच्या पानांचे हस्तलिखित संग्रहालय कोणत्या राज्यात आहे? तर बघा ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी केरळ. प्रश्न क्रमांक 23. महाराष्ट्र राज्यातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात तलावांची व तळ्यांची संख्या जास्त आहे? ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी भंडारा. पुढचा प्रश्न क्रमांक 24. पण त्या अगोदर सर्वांना छोटीशी विनंती आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा, कारण की आपण असेच महत्त्वाचे व्हिडिओ लेक्चर संपूर्णपणे फ्रीमध्ये आणतो आणि दररोज आणत असतो. त्यामुळे येणाऱ्या काळातील महत्त्वाचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा. आणि तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून हा फॉर्म पोलीस भरतीसाठी फॉर्म भरणार आहात, मला काय करायचं आहे लगेच कमेंट करून सांगायचं आहे. प्रश्न क्रमांक 24. भारतासाठी सर्वप्रथम संविधान सभेची संकल्पना कोणी मांडली? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी मानवेंद्रनाथ रॉय आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 25 बघा. भारताच्या पहिल्या कोणत्या स्वदेशी अवकाशयानाचे दुसऱ्यांदा यशस्वी लँडिंग इस्रोकडून करण्यात आले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी पुष्पक.